लग्नाचा आमिष दाखवून जोडीदाराची फसवणूक केल्याच्या घटनांचं प्रमाण सध्या वाढत आहे। बहुतांश प्रकरणांमध्ये मुलं मुलींना लग्नाचा आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचा गैरफायदा घेऊन नंतर सोडून देतात। मध्य प्रदेशमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली। या प्रकरणातल्या दोन्ही व्यक्ती जवळपास 12 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होत्या, पण घरच्यांच्या विरोधामुळे प्रियकराने लग्नास नकार दिला। प्रेयसीला हे सहन न झाल्याने तिने आपल्या कुटुंबासह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। त्यानंतर पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला बोलवून पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं लग्न लावून दिलं। मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातल्या भिंड देहात पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या जमना रोड इथलं हे प्रकरण आहे। तिथे राहणाऱ्या अर्चना गोयलचे शेजारी राहणाऱ्या अविनाश गोयलशी प्रेमसंबंध होते। 12 वर्षांपासून दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं। या दरम्यान अविनाशने अनेकदा अर्चनाला लग्नाचं वचन दिलं, पण नंतर अविनाशवर घरच्यांचा दबाव वाढू लागला आणि त्याने अर्चनाशी लग्न करण्यास नकार दिला। 12 वर्षांपासून अविनाशच्या प्रेमाच्या आशेवर असलेल्या अर्चनाला ही बाब अजिबात सहन झाली नाही। तिने आपल्या कुटुंबासह ग्रामीण पोलीस स्टेशन गाठलं आणि प्रभारी प्रदीप सोनी यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला। यानंतर पोलिसांनी अविनाश आणि त्याच्या कुटुंबियांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं। त्यांनी मुलाच्या कुटुंबियांचं समुपदेशन केलं। त्यानंतर अविनाश आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला। मुलाच्या बाजूने लग्नाला होकार मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता पोलीस स्टेशनमध्येच अर्चना आणि अविनाशच्या लग्नाची तयारी सुरू केली। या दोघांनी पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या शंकर मंदिरात नेऊन तिथे लग्नाचे विधी पूर्ण करण्यात आले। तिथेच दोघांनी एकमेकांना पुष्पहार घातले। लग्नाचे पुढील विधीही याच ठिकाणी पार पडले। पोलिसांनी नवविवाहित जोडप्यावर पुष्पवृष्टी करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या। वधू असलेली अर्चना मात्र या लग्न सोहळ्यात फारशी आनंदी नव्हती। ती म्हणाली, मला अशा प्रकारे लग्न करायचं नव्हतं, पण परिस्थिती अशी निर्माण झाली की तिला लग्न करावं लागलं। असं म्हणत असताना अर्चनाच्या डोळ्यात अश्रू तरळले। अविनाशने आयुष्यभर तिची सोबत करण्याचं आणि तिला आनंदी ठेवण्याचं आश्वासन दिलं आहे। या लग्नाबाबत पोलीस स्टेशनचे प्रभारी प्रदीप सोनी म्हणाले की पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत घालून अर्चना आणि अविनाश यांचं लग्न लावण्याचं चांगलं काम केलं आहे। या माध्यमातून पोलिसांनी सामाजिक कार्य केलं असून याचा आनंद होत आहे। शिवाजीनगर न्यायालय सिव्हिल कोर्ट येथील उन्नत मेट्रो स्थानकावर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंग धावनामुळे 3 वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईचे प्राण वाचले। फलाट क्रमांक 2 वर खेळताना 3 वर्षांचा मुलगा अचानक मेट्रोच्या रुळावर पडला। त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याची आई देखील रुळावर पडली। यावेळी मेट्रो स्थानकापासून अवघी 30 मीटर अंतरावर असल्याने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी फलाटवरील आपत्कालीन मेट्रो थांबवण्यासाठीचे बटन दाबले। त्यामुळे मेट्रो वेळेत थांबली आणि दोघांचा जीव वाचला। सिव्हिल कोर्ट येथील मेट्रो स्थानकावर दुपारी 2:30च्या सुमारास 3 वर्षांचा मुलगा फलाट क्रमांक 2 वर खेळत होता। पाहता पाहता तो अचानक तोल जाऊन रुळावर पडला। त्याला पकडण्याचा प्रयत्न करताना त्याची आई देखील रुळावर पडली। हा सर्व प्रकार सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी पाहिला। त्यांनी तत्काळ फलाटवरील आपत्कालीन मेट्रो थांबवण्याचे बटन दाबले। त्यामुळे स्थानकाच्या दोन्ही दिशांनी येणाऱ्या मेट्रो जागेवरच थांबल्या। यावेळी स्थानक आणि मेट्रो यामधील अंतर केवळ 30 मीटर इतकेच होते। मेट्रो थांबल्यानंतर मुलगा व त्याच्या आईला सुखरूप बाहेर काढण्यात आले। मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आले। सुरक्षा रक्षक विकास बांगर यांनी दाखवलेली समय सूचकता आणि धाडसी कार्याबद्दल महामेट्रो तर्फे यांचा सत्कार करण्यात आला। मुलगा व त्याची आई रुबी हॉलच्या दिशेने जाण्यासाठी मेट्रोची वाट पाहत होते। त्यावेळी अचानक ही घटना घडली। सुरक्षा रक्षकाने प्रसंगावर धावून दाखवल्यामुळे मोठा अनर्थ टळला। मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकांतर्फे कर्मचाऱ्याचे कौतुक करण्यात आले आहे। फलाटावर थांबले असता प्रवाशांनी लहान मुलांची काळजी घ्यावी। सिव्हिल कोर्ट उन्नत मेट्रो स्थानकावर दुपारी 2:30च्या दरम्यान हा लहान मुलगा खेळत खेळत रुळावर पडला। त्यावेळी काही प्रवासी त्याला वर काढण्याचा प्रयत्न करीत होते, पण दोन्ही बाजूने मेट्रो येत असल्याने तातडीने आपत्कालीन बटन दाबले। त्यामुळे दोन्ही बाजूने येणाऱ्या मेट्रो जागेवरच तीच थांबल्या।